मटकीची उसळ जेव्हा आपण करतो ना त्याच्यामध्ये थोडेसे चणे किंवा हे हिरवे वाटाणे पांढरे वाटाणे असे जर मटकीची उसळ जर केली ना तर खूप छान लागते. एक वेळ तरी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. माझी आयडिया आहे ही, मी आई करायची पहिल्यांदा अशी, पण आईनं हे वाटाणे टाकायचे मटकीमध्ये. मी चणे आणि हे पांढरे वाटाणे मी स्वतः ॲड केले त्याच्यामध्ये, तर मस्त लागते उसळ त्याची. मला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जीवनाच्या प्रत्येक पावलावर आपल्याला चांगले गुरु भेटू देत. जो जो आपल्या जीवनामध्ये माणूस भेटतो चांगल्या गोष्टी सांगतो तोच आपला गुरु असतो. तर पहिले गुरु तुम्हाला माहिती आहे आपले आई वडील असतात. आणि आपल्या घरातले प्रत्येक माणसांमध्ये गुरु असतो. बहीण भाऊ आई वडील वहिनी भाव भावजाई, अगदी भावाची छोटी मुलं आपली छोटी मुलं असतील ना तरीसुद्धा ती आपल्याला काही ना काहीतरी चांगलं शिकवतच असतात आणि ते आपले गुरुच असतात. आणि शाळेत तर तुम्हाला माहिती आहे आपले गुरु असतातच. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळते. तर तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. मी काय आज जास्त काही वेगळा स्वयंपाक करणार नाही, तर चपात्याचं पीठ भिजवून ठेवलं आहे, मटकीची उसळ करणार आहे आणि देवाला गोड काहीतरी पाहिजे म्हणून गोड काहीतरी करेल, तर ते तुम्हाला मी दाखवेनच. चला तर मग. आणि माझा विचार आहे की मंदिरात वगैरे जावं, पण मला असं वाटतं पाऊस भरपूर आला तर. आणि मग मला ना पाऊस जास्त असतं की हात दुखतो, त्यामुळे छत्री पर्स हे सगळं सांभाळायला नको वाटतं. ऑलरेडी मोबाईलचं पण वजन जास्त असतं, पाण्याची बॉटल राहते, त्यामुळे पर्स पण जड होऊन जाते. चला तर मग आता करते स्वयंपाकाला सुरुवात. इथे ना मी भाजीची तयारी करून घेतली. मटकी तर स्वच्छ धुवून घेतली मगाशीच मी सांगितलं, म्हणजे दाखवलं नाही व्हिडिओमध्ये मी, पण धुवून ठेवलेली होती या ताटामध्ये. तर कांदा कोथिंबीर कढीपत्ता लसूण वगैरे, आणि हे थोडं तळणीचं तेल आहे, पण एकदम काळं पडलेलं नाही आहे, पण ते आता मी भाजीसाठी वापरते. खसखस पण आहे त्यामुळे भाजीला चांगली चव येणार आहे. बाहेर ऊन पडलं थोडं ना लगेच आमची तर गरम होतं माहिती आहे का. थोडं जरी बाहेर ऊन आलं तरीसुद्धा असं थंड वातावरण नाहीच आहे इथं माहिती आहे का. जेव्हा जास्त पाऊस पडतो ना तेव्हाच थंडी वाजते थोडी. बघा असं वातावरण आहे बाहेर, लगेच घरात गरम होतं आणि गॅस जळतं त्याच्यापेक्षा जास्त. थोडं मी पाणी घातलं ना तर फरशीवर आलंय, जात नाही कोण, ह्याच्यावरनं खूप घसरायला होतं माहिती आहे का. आता तेल तर तापलेलं आहे, मी थोडं जिरं घालते. मी हातानेच घालते जिरं. जिरंच आहे का नाही तर शहाजिरं यायचं, दोन्ही पण ठेवलेलं आहेत मी. नाही जिरंच आहे, थोडं जाड आहे ना त्या. जिरं मोहरी घालते, असंच हाताने घालते कारण हे सुकं सुकं आहे ना. आणि नंतर लसूण घालते. लसूण तुम्ही बारीक ठेचून घ्या. आता मला गडबड झाली, उशीर झाला आहे स्वयंपाकाला, त्यामुळे मी नाही घेतला आहे, कारण तो शिजतो त्यामुळे एवढा काही त्याचा प्रॉब्लेम नाही राहत. सगळा कांदा घालून घेते. आता थोडं हलवून घ्यायचं आपल्याला. तिकडे कॅमेरा मी स्वतः शूट करते त्यामुळे मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. थोडं परतून घ्यायचं अशा प्रकारे. मटकीतनं थोडा कांदा जास्त असतो ना तेव्हा मटकी छान टेस्टला लागते, ती चांगली चव येते. मटकी थोडी गोडसरच असते ना, त्यामुळे हिरवी मिरची टाकायची पाहिजे, तर हिरवी मिरचीमुळे ते छान चव येते. मी पण घालते, आता मला आठवण झाली ना मी घालते, फ्रीजमधनं काढते आणि घालते. बारीक करून घालायचे असेल तर बारीक करून घाला, मी अशीच घालते. आता 2 तुकडे करून काहीतरी जुगाड करते मी स्वयंपाकाला उशीर झाला की. असं त्याचं साज शृंगार करत नाही बसत मी, पण तेवढं चविष्ट पण लागते जेवण म्हणा. कढीपत्ता वगैरे घालून घेतला, आता हळद घालायची. आणि हे 2 प्रकारचे मसाले आहेत तुम्हाला दाखवते, हे बघा.
लाल तिखट आणि हे कांदा लसूण मसाले दोन्ही मी टाकणार आहे, कारण त्याच्यामुळे भाजीला चव चांगली येणार आहे. थोडंसं घालते कारण मटकी एवढी जास्त नाही आहे. चांगलं परतून घेते मी. जास्त काय आज गुरुपौर्णिमा आहे पण जास्त काय स्वयंपाक नाही करणार आहे. डाळ भात वगैरे असं साधं सिंपलच करणार आहे. गरम मसाला घालायचा हा माझा किचन किंग आहे गरम मसाला, कारण मी भाज्यामध्ये जास्त करून तोच वापरते. भाज्या चांगल्या लागतात आणि जास्त स्ट्रॉंग पण नाही आहे. जास्त तुम्हाला मी सांगेन जास्त भाज्यांमध्ये वगैरे गरम मसाला नका वापरत जाऊ, कारण ते आपल्या पोटाचे काय आतडे असतात ना, पोटाचे आतडे, त्यांना ते जास्त स्ट्रॉंगवाले मसाले नाही तर पोटाचे आजार होतात आपल्याला. म्हणून जास्त गरम मसाले नका वापरत जाऊ. जेवढे गरज आहे ना तेवढेच वापरत जावा, की जेणेकरून पुढं जाऊन आपल्या तब्येतीला काही प्रॉब्लेम होईल असा आहार बिलकुल घेऊ नका. साधा आणि म्हणजे जेव्हा जेव्हा तळलेले पण जास्त पदार्थ खायचे नाहीत. जेव्हा आपल्याला सण असतो किंवा एरवी लिमिटमध्येच प्रत्येक गोष्ट खायची. तर मिक्स कडधान्य त्यामुळे बघा किती सुंदर दिसत आहेत ना, भारी वाटतं त्याला. चांगलं परतून घ्यायचं थोडं. आता मीठ पण घालतो याच्यामध्ये. असं मीठ घातलं ना की जास्त चविष्ट लागते भाजी. मीच काविलता ठेवते. हो मी ठेवते, मग तुम्ही ठेवू नका, कारण इथं ठेवल्यावर तापतो आणि चटका पण बसेल. मीठ घालून ठेवते. मिठाची भरणी स्वच्छ घासून पुसून मीठ भरून ठेवलं त्याच्यामध्ये मी. माझा व्हिडिओ चालू असताना मीठ किती घालायचं ते कळत नाही. एक तर खारट तरी होईल, नाही तर कमी तरी होईल, असं माझं असतं काय कळायला. तुम्ही लसूण खोबरं पण पाहिजे तर घालू शकता, पण अशी पण चांगली लागते भाजी. जर डब्याला सकाळची द्यायची असेल ना तर अशी पण देऊ शकता. जर गडबड असेल किंवा काय मसाले वगैरे शिल्लक नसतील ना, तर अशी कांद्यावर नुसती टाकली ना मटकी तरी वाफेवर शिजते. सगळ्यात महत्त्वाचं मी हिंग घालायची विसरले, जो मला भाजीमध्ये नेहमी लागतो. तर माझ्या ओट्यावर राडा पडला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता हे सगळं आवरते. भाजी तर आता वाफेवर होऊन जाईल, झाकण ठेवायचं. नंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. गॅस कमीच ठेवायचा, मंद आचेवरच शिजवायची मटकी. अशी तुम्ही डब्याला पण देऊ शकता. आणि मी काय करणार नाही, आता चपात्या भाजून घेईन. आता माझं डोकं आणि हात जास्त दुखतं आहे, मग थोडंसं नारळ पाणी शिल्लक रात्री अर्धा ग्लास घेतला आणि आता अर्धा ग्लास सकाळसाठी ठेवलं होतं. म्हटलं व्हिडिओ शूट करायचा झालं तर मला हात अजिबात मोबाईल पकडून देणार नाही, म्हणजे कामच करून देत नाही. खूप दुखतं आणि डोकं पण मग दुखतं, सगळंच दुखतं, मान वगैरे. तर म्हणून आता नारळ पाणी पिऊन घेते, चपात्या भाजते. आणि केलं तर मला कळत नाही काय करायचं. ते थोडं खोबरं आहे ते गूळ टाकून थोडं नैवेद्यासाठी करू, चपातीच्या पिठामध्ये भरून, का रव्याची खीर करू, थोडं कन्फ्युजन आहे माझं. पण जे काही करेन ते मी तुम्हाला दाखवेन. माझ्या फ्रीजवरनं खूप खराब झालं होतं वरती. आतमध्ये तर स्वच्छ करायचंच आहे, पण आता वरतीनं मी काल स्वच्छ करून घेतलं आहे. हे जो बाऊल मी व्हिडिओसाठी घेतला होता तो तर जास्त वापर होतच नाही आहे त्याचा. आणि हे इथं ॲडजस्ट झालं आहे नशीब. मला वाटलं गॅस कनेक्शन आल्यावर हे मांडणी काढायला लागते की काय, पण तसं काही झालं नाही म्हणा. भाजी तर तयार झाली. आता शेंगदाण्याचा कूट घालते थोडासा आणि गॅस बंद करते. जो मी करून ठेवते मी, कारण भाज्यांमध्ये लागतो, पटकन स्वयंपाक होतो, त्यामुळे करूनच ठेवलेला असतो हा डब्बा भरून. थोडा कमीच घालायचा, कारण मग शेंगदाणे आधीच गोड असतात, मटकी पण गोड असते. भाजी तयार झाली तुम्ही बघू शकता. थांबा मी तुम्हाला दाखवते. तेल जास्त नाही भाजीला वापरलं आहे मी, एकदम जवळून दाखवते. बघा तेल पण मी जास्त नाही भाजीला वापरलं. आता मटकी पुष्कळ तयार झाल्या. चपात्या भाजून घेते. माझ्या मनामध्ये ना 2 गोष्टी होत्या गोड करण्याच्या. एक जरा थोडी कठीण होती आणि सोपी होती. तर मी रव्याची खीर हा ऑप्शन मी करते आता, कारण हा सोपा आहे. तुपामध्ये 2 चमचे तूप, 2 चमचे रवा आणि थोडासा गूळ टाकला आहे, की जेणेकरून मला कापावं लागणार नाही, तो तुपासोबत विरघळून जाईल. त्यामुळं
आणि इकडं थोडं काजू आणि बदाम आणि वेलची माझ्या हातातच आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवते आहे बघा. एकच वेलची टाकणार आहे, अगदी सुगंध येण्यासाठी फक्त, बस झाली एवढी. थोडीशीच करणार आहे कारण गोड कोण खात नाही आणि उगाच खा 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 पाटी लागायला लागतं. रवा पण भाजून झालेला आहे आणि सगळंच भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये ही पावडर टाकून घेते मी, चमचा घ्यायला गेली होती. गूळ पण विरघळला, मस्त मेल्ट झालं आहे, बघू शकता बघा. तुम्हाला साखर पाहिजे असेल तर साखर पण घालू शकता तुम्ही. जास्त रवा घेतला ना तर मग काय होईल माहिती आहे का, रव्याची खीर घट्ट होऊन जाईल. मी पण घालते त्याच्यामध्ये, माझा हातच दिसत असेल कॅमेरामध्ये. दूध घालते, दूध माझं ऑलरेडी गरमच आहे, माझ्याशी गरम झाली आपली रव्याची खीर. थोडी उकळी येऊन द्यायची, जास्त घट्ट नाही करायचे कारण ती थंड जशी जशी होईल ना तशी घट्ट होत राहते. फक्त नैवेद्यापुरते 2 वाट्या होऊन जातील, एवढंच आहे. म्हणजे थोडी सगळेजण खाऊ शकतील एवढी आहे बघा रव्याची खीर. तुम्ही साखर पण घालू शकता. आता गुळाचं आमच्या घरात खातात त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे मला. काही जणांच्या घरात गुळाचं खात नाही आहे. आमच्या घरात, माझ्या माहेरच्या घरात आहेत तसे मेंबर, गुळाचे पदार्थ त्यांना नाही आवडत. रव्याची खीर ना गुळाची पण छान लागते आणि साखरेची पण छान लागते. जी हलकीशी उकळी फुटली ना, थोडं 1-2 मिनटंच ठेवायचे, नंतर गॅस बंद करून टाकायचा आणि खूपच छान झालं आहे बघा. आता गूळ जो विरघळत आहे तोच नेमका पुढे आला तुम्हाला दाखवण्यासाठी. पाणी आणि दूध मिक्स करून सुद्धा घालू शकता तुम्ही. दाटसरपणा यायला लागला आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते. थंड झाल्यावर ती घट्टच होणार आहे कारण मी दूध नुसतं ओतलं ना, त्यामुळे थोडं पाणी ॲड केलं असतं ना गरम करून, दूध प्लस पाणी, तर मग थोडी पातळ राहिली असती. चपात्या भाजून झाल्या, तर थोडे अजून शिल्लक आहे. तेल जास्त नाही लावत चपात्यांना, थोडंसं हलकंसं आपल्याला लावते नरम राहण्यासाठी. 2-2 थेंब लावते फक्त पोटानेच. ह्या तव्यावर मला पटपट चपात्या भाजतात. आता कॅमेरा चालू करतो ना, माझी चपाती करपून गेली. तुम्हाला चपात्या सारख्या दिसतील, बंद कर. रव्याची खीर होती ना, तर त्याचा शिराज बनवून केला आहे. तर दही साखर पण घेतलं आहे त्याच्यामध्ये. तर हा नैवेद्य देवाला दाखवून घेते आता. तर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आहे मी आणि आता दिवा विझलेला होता, पण दिवा नैवेद्य दाखवायचा होता म्हणून दिवा पण लावून घेतला. कारण दिवा जर विझलेला असेल देवाजवळ तर नैवेद्य तसं दाखवायचं नसतं, दिवा लावूनच नैवेद्य दाखवायचं असतं. तर सिम्पल असं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे जे रेग्युलर व्हिडिओ बघत असल्यानं माहिती आहे, मी असं सिम्पल काहीतरी गोष्टी करत असते घरामध्ये. सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर मग किचन ओटा एकदम स्वच्छ करून ठेवते. तर हा जो व्हिडिओमध्ये दिसतो ना दोरीवर सुकट टाकलेला, तर हा मी शेगडी पुसायला किंवा ओटा पुसायला केलेला आहे. कारण हे गाऊनचे ना हे कपडे आहेत ना यूज करते मी, कारण मग असंच वेगळं काहीतरी नवीन आणून पैसे घालून हे करण्यापेक्षा आपल्या पैशाची पण बचत होते आणि जुने कपडे आपल्याला वापरत पण राहतात. तर हे मी गॅस शेगडी पुसण्यासाठी, ओटा पुसण्यासाठी केलेला आहे गाऊनचा कपडा थोडा. आणि बाकीचे जे चांगले ते हात पुसण्यासाठी पण केले जातं. तुम्हाला आता इथं ओला दिसेल बघा, आता दाखवते मी तुम्हाला. बघा, हा चांगला असा चौकोनी फाडून घेतला आहे मी त्याला आणि हा ओला झाला आहे आता हात पुसून. आणि हा तर सगळं किचन स्वच्छ झालेलं आहे. रोज मी असंच करते. आणि आता मोठे भांडी पण घासून झाले, जे मोठे भांडे आहेत ना ते नळ संध्याकाळी येईल ना तेव्हा घासता येतील. जड भांडी घासायला थोडा त्रास पण वाटतो, कधी घासते पण मला. हात जास्त जर दुखायला लागला तर ठेवून देते. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगेन, गुरुपौर्णिमेचा मी व्हिडिओ बनवला आहे. तर माझं गुरुपौर्णिमेचं रुटीन दाखवलं थोडंफार, जे देवाला नैवेद्य वगैरे केलं आहे ना
तर कधी कधी मी जास्त एवढा पापड पसर नाही करत, जे मला पटकन करता येईल शक्य असतं तेच मी गोष्टी करत असते, त्याच मी गोष्टी तुम्हाला पण दाखवत असते. तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि गुरु असं नाही की आपले मोठेच असतात, आई वडील तर आपले गुरु असतातच, आणि आपले शिक्षक असतात, आपले बहीण असते, भाऊ असतो, किंवा आपले नात्यातले जे कोणी असतील, आपले काका मामा मावशी, सगळे आपले गुरुच असतात. कारण प्रत्येक वेळेला आपले आई वडील आपल्यासोबत नसतात. कधी कधी आता तुम्ही विचार करू शकता की आपली आजी पण असते, आजी आजोबा पण आपले गुरुच आहेत. कारण जेव्हा आपली आई जॉबला जाते, वडील जॉबला जातात, म्हणजे कामानिमित्त आपल्यापासून बाजूला असतात, ते ऑफिसमध्ये असतात, किंवा जे बिझनेस करणार असतील तर दुकानामध्ये असतात, तर तेव्हा आपले आजी आजोबा, आत्या मामा मावशी कोणीतरी आपल्याला सांभाळत असतं. तेव्हा आपल्याला त्या गोष्टी आपल्याला ते सांगत असतात, हे करू नको ते करू नको. मग ते सुद्धा आपले गुरुच झाले ना. आईवडिलांसारखाच त्यांचा पण दर्जा आहे गुरुचा. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे की आपले आईवडीलच पहिला मान आईवडिलांचाच आहे, म्हणजे गुरु म्हणून. आणि शाळेत गेल्यावर आपले शिक्षक अगदी आई आपल्याला खडू धरायला, पेन्सिल धरायला शिकवते, तसंच आपले टीचर पण आपल्याला हात पकडून, पेन्सिल पकडून, आता तर डायरेक्ट पेनच सगळ्यांच्या हातात येतो, पेन्सिलच हातात येते. आमच्या वेळेला तर पेन्सिल होती, पण ते पण आपले गुरु आहेत. गुरु म्हणजे कोण, तर आपल्याला अज्ञान आपल्या बाजूला सरकून आपल्याला ज्ञान, म्हणजे आपलं जीवन एकदम प्रकाशमय करणारे असतात, तेच आपले गुरु असतात. आणि तसेच गुरु आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर जे मिळतात ते सगळे गुरुच असतात आपले. ज्या गोष्टी आपल्याला सांगत असतात, हे करू नकोस, ते आपले गुरुच. म्हणजे आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय ह्यातला फरक दाखवून देतात, ते आपले गुरु. आणि जे अज्ञान म्हणजे अज्ञान असतं ना, ते अज्ञान दूर करतं ते ज्ञान असतं. मग ते ज्ञान मिळणं ते कोणाकडून मिळतं, ते कोणतरी आपल्याला सांगतं, म्हणूनच आपलं अज्ञान दूर होतं आणि ज्ञान प्राप्त होतं आपल्याला. तर ते आपले गुरु. तर सगळ्यात जे आपल्या जीवनात जे आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात, आपल्या जीवनातला अंधार दूर करतात, आपलं जीवन प्रकाशमय करतात, तर ते सगळ्या गुरूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आणि काय मी बोलू मला कळतच नाही. तर लास्टमध्ये हे तर मी बोलायचं विसरूनच जाते. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि श्रद्धा लाईफस्टाईल हा मराठी यूट्यूब चॅनल आहे. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता व्हिडिओच्या शेवटी करते मी. तसं तर सुरुवातीलाच तुमचं स्वागत आहे असं समजा, कारण मी हे बोलायचं विसरून जाते कामाच्या गडबडीत, व्हिडिओच्या नादामध्ये. आणि माझा हात पण जास्त दुखत असतं, ह्याच्यात मी असं बोलायचं विसरून जाते. कारण बरेच चॅनलवाले आहेत आपले, मराठी चॅनल किंवा कोणताही असेल यूट्यूब क्रिएटर जे आहेत, यूट्यूबवर काम करतात, जे चॅनल चालवतात, तर ते सगळे सुरुवातीला स्वागत करतात. सगळ्या त्यांचे जे प्रेक्षक असतात, नवीन असो किंवा रेग्युलर जे बघणारे आहेत, सगळ्यांचं स्वागत करतातच, नंतरच पुढं व्हिडिओला सुरुवात करतात. तर माझ्याकडून ते राहून जातं. तर मी सगळ्यांची क्षमा मागते. आणि माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर असेच छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे पुन्हा एकदा सांगते. आणि चला तर बाय, टेक केअर. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर बाय, सुखी राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या.